अनेकांचं हे स्वप्न असतं नाही का? पण बऱ्याचदा होतं काय की खूप प्रयत्न करूनही निराशाच हाती येते. मग या सगळ्या गोंधळातून बाहेर पडण्याचा एक सोपा, सरळ मार्ग शोधायला हवा, बरोबर? पोटावरची चरबी ही नको असलेली चरबी म्हणजे अनेकांसाठी एक मोठी डोकेदुखीच असते आणि ही इतकी कॉमन समस्या आहे की जवळजवळ प्रत्येक जण यावर काहीतरी उपाय शोधत असतो. चला तर मग याच विषयावर आज आपण बोलूया. एक अशी सोपी आणि सगळ्या बाजूंनी विचार केलेली योजना बनवूया जी खरंच काम करेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी ना जिमला जायची गरज आहे ना महागडे डाएट प्लॅन्स घ्यायची. तर या सगळ्या प्रवासात आपण 5 महत्त्वाचे टप्पे पाळणार आहोत. सगळ्यात आधी वजन कमी करण्याचं हे कोडं नक्की आहे तरी काय ते समजून घेऊ. मग काही साधी सोपी पेय पिऊन वजन कसं कमी करता येतं ते बघू. त्यानंतर कमी खाण्याऐवजी योग्य कसं खायचं यावर बोलू. मग येईल फक्त 7 मिनिटांच्या व्यायामाचं रहस्य. आणि शेवटी छोट्या छोट्या सवयींमधून मोठे बदल कसे घडवायचे हे पाहूया. ओके, तर आपला पहिला टप्पा आहे वजन कमी करण्याचं कोडं. म्हणजे पारंपरिक पद्धती वापरूनही वजन का कमी होत नाही, अनेकदा त्या अयशस्वी का ठरतात? याचं कारण असं आहे की उपाशी राहून किंवा खूप जास्त अवघड व्यायाम करून वजन कमी होत नाही. त्यासाठी एक सर्वांगीण म्हणजे होलिस्टिक दृष्टिकोन लागतो. आणि हा दृष्टिकोन आपल्याला कुठून मिळतो? तर आपल्या भारताच्या पारंपरिक आरोग्य ज्ञानातून. यात अनेक शक्तिशाली आणि नैसर्गिक उपाय दडलेले आहेत आणि आजच्या या योजनेत आपण याच ज्ञानाचा वापर करणार आहोत. आता येतो आपला दुसरा टप्पा, पेयांद्वारे सडपातळ होणं. म्हणजे काही नैसर्गिक पेयांची ताकद वापरून वजन कसं नियंत्रणात आणायचं ते पाहूया. आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये? हे सगळे उपाय आपल्या स्वयंपाकघरातच सापडतात. बघा, सकाळी उठल्यावर जिऱ्याचं पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझम म्हणजे आपली चयापचय क्रिया वाढते. रिकाम्या पोटी मेथीचं पाणी घेतलं की भूक कमी लागते. नाश्त्याच्या अर्धा तास आधी ओव्याचं पाणी पोटासाठी उत्तम. आणि रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळा पाण्याने शरीर आतून स्वच्छ होतं. म्हणजे बघा, आयुर्वेद आणि विज्ञान दोन्ही सांगतात की ही साधी सोपी पेय वजन कमी करण्यासाठी किती प्रभावी आहे. चला आता वळूया तिसऱ्या टप्प्याकडे, कमी नाही तर योग्य खाणं. इथे आपला फोकस उपाशी राहण्यावर नाहीये, तर आपल्या जेवणात साधे पण प्रभावी बदल कसे करायचे यावर आहे. उदाहरणार्थ पांढरा भात घेऊया. हा एक रिफाईंड कार्बोहायड्रेट आहे. म्हणजे काय, तर यावर इतकी प्रक्रिया होते की त्यातली सगळी महत्त्वाची पोषक तत्व निघून जातात. याउलट संपूर्ण धान्यांमध्ये विटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर भरपूर मिळतं. त्यामुळे निवड करताना थोडा विचार करणं महत्त्वाचं आहे. मग पांढऱ्या भाताऐवजी काय खायचं? तर आपल्याकडे खूप चांगले पर्याय आहेत. जसं की दलिया म्हणजे गव्हाचा रवा, बार्ली ज्याला आपण जव म्हणतो, आपली पारंपरिक तृणधान्य जशी की ज्वारी, बाजरी, नाचणी, किनोआ आणि हो, अगदी फ्लॉवर किंवा ब्रोकोली किसून त्याचाही भात बनवता येतो. हे सगळे पर्याय पौष्टिक तर आहेतच आणि सहज मिळतात सुद्धा. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की संपूर्ण धान्य हे आवश्यक पोषक तत्वांचं भांडार आहे, जे दिवसभर आपल्याला हळूहळू ऊर्जा पुरवत राहतं. आता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, आपला चौथा टप्पा, फक्त 7 मिनिटांचा व्यायाम. हो, हाय इंटेन्सिटी पण कमी वेळात होणाऱ्या व्यायामामागचं सायन्स काय आहे ते समजून घेऊया. आणि नाही, यासाठी तासनतास देण्याची अजिबात गरज नाही. फक्त 7 मिनिटं. हो, खरंच, दिवसातून फक्त इतकाच वेळ. ही संकल्पना आहे हाय इंटेन्सिटी सर्किट ट्रेनिंग वर्कआउटची. याचा अर्थ कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त परिणाम मिळवणं. आणि याला वैज्ञानिक आधारही आहे. 2017 मध्ये जे स्पोर्ट्समेड फिजिकल फिटनेस या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार व्यायामाची सुरुवात करण्यासाठी हा 7 मिनिटांचा वर्कआउट एक उत्तम उपाय आहे. का? कारण तो सोपा आहे आणि त्यात फार काही अडथळे नाहीत. पण याचा परिणाम किती होतो? तर ऐका. एका 6 आठवड्यांच्या अभ्यासात असं दिसून आलं की सहभाग्यांच्या कमरेचा घेर सरासरी 4 सेंटीमीटरने कमी झाला. फक्त 6 आठवड्यात. हा खरंच खूप मोठा आणि ठोस परिणाम आहे. या वर्कआउटमध्ये हिप थ्रस्ट सारखे व्यायाम येतात. यासाठी फक्त एक बेंच किंवा सोफा लागतो आणि शरीराच्या खालच्या भागासाठी हा खूपच प्रभावी व्यायाम मानला जातो. त्याचबरोबर स्प्रिंटर पुल्स सारखे ऊर्जावान आणि डायनामिक व्यायामही आहेत. असे बॉडी वेट व्यायाम या 7 मिनिटांच्या रुटीनमध्ये असतात, ज्यामुळे ताकद आणि स्टॅमिना दोन्ही वाढायला मदत होते. आणि आता आपण आलोय आपल्या शेवटच्या आणि 5व्या टप्प्यावर, लहान सवयी मोठे परिणाम. म्हणजे एक मजबूत जीवनशैलीचा पाया कसा घालायचा.
कारण बघा, योग्य आहार आणि व्यायाम तेव्हाच टिकतो जेव्हा त्याला चांगल्या सवयींची जोड मिळते. नाहीतर सगळं टिकवून ठेवणं खूप कठीण होऊन बसतं. तर यशस्वी होण्यासाठी या 4 सवयींचा पाया घालणं खूप गरजेचं आहे. पहिली गोष्ट, सातत्य. जे काही करत आहात ते किमान 3 ते 4 आठवडे तरी नियमितपणे करा. दुसरी, खाण्यापिण्यावर लक्ष ठेवा. तळलेले, खूप जास्त साखर असलेले किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा. तिसरी सवय, भरपूर पाणी प्या. दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहतं. आणि चौथी, सगळ्यात महत्त्वाची, चांगली झोप. रोज 7 ते 8 तासांची झोप घ्या आणि शक्यतो लवकर उठण्याचा प्रयत्न करा. तर या सगळ्यातून एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे कोणताही टिकणारा बदल हा एका रात्रीत होत नाही. तो लहान लहान पण सातत्यपूर्ण पावलांमधूनच येतो. म्हणजे बघा, एक सडपातळ कंबर, फक्त 1 ग्लास पेय, एक छोटा व्यायाम किंवा खाण्यातला एका बदलापासून सुरू होऊ शकते. मग विचार करा, यातलं पहिलं पाऊल कोणतं असेल?